श्री गुरुदेव दत्त. आमची आता दौरा पोचला आजचा कणकवली शहर बघून घ्या. इकडनं जाता येतं, मला वाटतं एस टी स्टँड आहे वाटतं. आणि समोर सगळा ब्रिज आहे, दुकान आहेत. आता इकडे थोडं आम्ही दिवसभर न जेवता इकडे आलेलो आहे. आणि या साहेबांना तुम्ही ओळखता का? असे बरेच कलाकार आणि हिरो आहेत आपल्या, म्हणजे लढवय. या साहेबांना आता 2.25 करोडची ऑडी घेतलेली आहे. आता त्यावर काही मोठं नाही, पण जे आतमध्ये आहे ना ताकद, त्यांना सांगतो आता तुम्ही बिझनेसमध्ये तुमचं पाणी काढून दाखवा. त्यांना भक्तीची खूप आवड आहे. पण आपली जी ताकद असते, हात जगन्नाथ आहे ना, पैसा काय मोठा नाही, पण परमेश्वर ताकद असेल तर तुम्ही खेळून दाखवा कर्मयोगात. आणि मग तेव्हा तुमचा विश्वास आला ना, मग तुम्ही कनेक्ट होता. काय काही जणांचं असं असतं, आता गुरुकृपा व्हायला लागते. अशातले हे आपले साहेब आहेत. त्यांचं नाव तर सांगत नाही, कारण का त्यांची परवानगी न घेता मी सगळे धंदे करतोय. त्यांना कदाचित आवडणार नाही, म्हणून त्यांचं बघा हे जे काय त्यांचं मी बनवलं होतं. या साहेब, हे आमचे साहेब आलेत. साहेबांना पण बघून घ्या, त्याला पुन्हा ठेवत. 2 कशाला, एकच 3 बेडरूमवाला नव्हता, चाललं असतं ना आपलं. साहेब 4 माणसं आहे. बघा हे आम्ही आमचं 4 माणसं बरं, आहेत. ठीक आहे. आरामशीर तुम्ही सकाळचे सोपस्कार आहेत ना, त्याला वेळ लागतो. बरोबर, ठीक आहे. उद्या 4 वाजता पाट्याचं निघायचं. पण आणि आता लगेच गावात जाऊन येऊ ना. गावात फक्त काय हाय करून आता यायचं, फोडून कोण का? नाही, कोण नाहीये. जरा कणकवली शहराची जरा आम्हाला काहीतरी माहिती द्या. चुलता आणि चुलती आहे ना, आणि ते चालता पण येत नाही. हे तुम्हाला आमच्या मित्रांना पाठवतोय फेसबुक लाईव्ह थ्रू. कणकवली शहराची जरा माहिती द्या. काय इकडे कशासाठी प्रसिद्ध आहे आणि काय राजकीय ऐतिहासिक काय असेल तर सांगा. हे आमच्या नारायण राणेंचं गड आहे. गड आहे कणकवली. नारायण राणे, नितेश राणे, हा. हा गड आहे. हा. आणि दादा 1985 पासून इथे निवडून येत आहे. त्यांचा मुलगा खासदार झालाय. आता स्वतः दादा इथे खासदार आहे. बरोबर आहे. इथे बरीच आमची आता हे समज हे ब्रिज वगैरे झालं. हे आता 1-2 वर्षापूर्वी हा मार्ग मोठा झाला, चांगलं स्टँडर्ड झालं. स्टँडर्ड. थोडा फरक पडला, रस्ता वगैरे सगळे हो. दळणवळण वाढलं. इथे भालचंद्र महाराजांचा मठ आहे. हा, ते सांगा मग. इथे भालचंद्र महाराजांची समाधी आहे. तुमचे आई वडील इकडेच असणार, तेव्हा त्यांनी बघितलं असेल भालचंद्र महाराजांना. भालचंद्र महाराजांना आम्ही बघितलं. म्हणजे तुमचं वय किती होतं तेव्हा? आता असेल त्यावेळी 15-16 वर्ष. आणि ते आमच्या लालबागला यायचे. आणि त्यांचं निधन आहे ना. एक मिनिट थांबा, सांगते जरा. अरे एक मिनिट. हातून उघडा. अच्छा, आले. तो उघडणार नाही तिकडून. थांबा. ते लाल मग भालचंद्र महाराज किती वर्षाचे, म्हणजे तुम्ही किती वर्ष होते तेव्हा भालचंद्र महाराजांची? 18 वर्षाचा होतो त्यावेळी. अच्छा, तेव्हा त्यांनी समाधी घेतली का काय? निधन झालं आमच्या लालबागलाच झालं. अच्छा, तिकडे काय जाम मिल कंपाऊंड मध्ये आहे. तिथं कोण घेऊन गेलो होते त्यांना? आता ते फटकन सांगता येणार नाही. म्हणजे चांगले सहवास मिळाला. समोरून आम्ही असे एकदमच. म्हणजे तुम्हाला 18 वर्ष, म्हणजे तुमची समज आली होती तुम्हाला. म्हणजे तुम्ही जाणं येणं होतं लहानपणापासून. पण 18 म्हणजे तुम्ही 4-5 वर्ष यशस्वी झालेलो. आणि महाराजांशी बोललं पण असेल बरंच काय? महाराज बोलत नव्हते, माहिती, ते मौनव्रत होते. पण तिथं जाऊन तुम्ही बरंच तुम्ही बोलला असेल ना. आम्ही कसं आहे, आम्ही एकटेच. महाराजांकडे गर्दी पण भरपूर असायची. त्यांचं दर्शन झालं, हेच भरपूर झालं. म्हणजे नंतर त्यांचा जरा पिक्चर मध्ये लोकांना दखल घेतली. लोकांनी दखल तशी जे भक्त होते, ज्यांना माहिती होतं ना, ते महाराजांकडे आजही येतात. आम्ही सगळे. पण तेव्हा महाराज असताना किती गर्दी असायची? भरपूर गर्दी असायची, लाईन लागायची महाराज असताना. कारण का त्यांना ओळखणं सोपं नाही. आधी तर त्यांना थोडंसं मला माहिती, बातमी जी आलेली बाहेरून, की कोण ओळखत नव्हतं. आणि मग या लोकांचं कसं वेगळंच अवलिया पुरुष ना,
येड आहे पण आहे, असं अवघ्या काय लोकांचं राहणीमान हम्म. त्यांचं वागणं हे वेगळंच असते. हम्म. त्यामुळे 2 मिनिटे कम्प्लीट होऊन दे. त्यामुळे त्यांना ओळखणे हं. हे थोडे मुश्किल असते. हो. पण ज्यांना प्रचिती येते ना हो ते त्यांना सोडत नाही. हो जेवढ्या आपल्या हिंदुस्थानातल्या ह्या महान विभूती आहेत हा ते पहिले प्रचितीत झालेच नाही त्यांचे. हो हो पण मग लोकांना जसे जसे अनुभव येत गेले म्हणजे बदल झाला काहीतरी म्हणजे संसारिकच बदल ना संसारिक बदल म्हणा हा, किंवा तेव्हाच तो- आयुष्याला काही कलटणी मिळाली तेव्हाच तो माणूस भक्तीकडे वळतो. भक्तीकडे वळतो. म्हणजे भक्तीचा पिंड असेल तर तो चिकटतो. भक्तीकडे ओळायसाठी हम्म. पहिला तुम्हाला कुठेतरी फटका बसावा लागतो. हा जोपर्यंत माणसाला आयुष्यामध्ये संसारामध्ये किंवा जीवनात फटका बसत नाही हा. तोपर्यंत माणूस कोणी माणूस एकदम हे लाख मोलाचं बोललात तुम्ही. कोणी माणूस भक्तीत हा. जात नाही. आता आपण नवनाथ परंपरा बघितली. हो नवनाथ परंपरेमध्ये बघा हम्म. प्रत्येक नवनाथांना धक्का लागल्यानंतरच ते आध्यात्मिककडे गेले. आता तुम्ही- तर आपण तर मानव आहोत. 2 मिनिटापूर्वी बाळूमामाचं सिरियल वगैरे 5 महाराजांची सिरियल काढायची हा बरेच विषय झाले. हा. तर बाळूमामांचं पण तुम्ही अभ्यास बाळूमामांचे केलात. आदमापूरला आम्ही आता सगळं झालंय. हा, हा. मी 15 वर्षापासून जातोय. हा. फक्त त्यावेळी समाधीच होती. हो आता त्याला तर भरपूर डेव्हलप झालंय. साहेबांचे फोनवर फोन येत असतात. आणि बघा आज आम्ही कशासाठी आलोय साहेब एक मिनिट ते जरा थोडक्यात सांगा इथं आपण आज कशासाठी आलोय. म्हणजे कोकणचा दौरा आपला कोकणचा- वृक्षारोपण. कोकणचा दौरा खास आम्ही वृक्षारोपण हा. आणि हम्म. ही जो गाडी आहेत ही गाड्या आहेत हा इलेक्ट्रिक गाड्या इलेक्ट्रिक गाड्या हा. त्यांच्यासाठी पंप बसवणे. 100 पंप 100 किलोमीटरवरती 150 हा, किलोमीटर म्हणजे 100 काय असेल किलोमीटर आता काय ठिकाणी आम्ही पण 20 किलोमीटरच्या अंतरावर पण स्पॉट बघितलेला आहे. तर दोन्ही आणि एक साधारणतः जिथे पंप बसू किंवा हे करू तिथे एक शौचालयाची खास व्यवस्था केली. शौचालय कॅफेटेरिया कॅफेटेरियाची आणि चार्जिंग व्यवस्था. पॉईंट 3 वस्तू चार्जिंग. देतो. एक- तरी 1 एकरची जागा आपण बघतोय. प्रत्येक ठिकाणी अर्धा तो 1 एकर अर्धा एकर ते हा. बघतोय. 1 एकर पण आता बघतोय. त्यात आणखीन वृक्षारोपणाचं काय लक्षात आलं की तुम्ही मगाशी बोललात की आता इथं काय गरज नाही हिरवगार पण नाही, आता ते पाऊस कसं पडलं कसं म्हणून. आहे कोकण आहे ना पूर्ण हिरवच आहे. हा हे तरी पण काश्मीर जिथं आहे. जमेल तिथं करू. ते पण करू. इथं नाही तर कुठेतरी म्हणजे समुद्री महामार्गावरती झाडं लावायची नाही गरज ते आहे. लावतोच आहोत हा. आपण ते एप्रिल पासून समुद्री तर मी साहेब 5 वर्षापूर्वी संकल्पना होती पण गेल्या वर्षी मी बोललो पण मोदींनी बोलले 500 करोड लावा. आम्ही बोललो चला 10% म्हणजे 50 करोड तर दिली ढील हवेत. गुरु महाराजजी आमचा शब्द झेलतात. आता तुमच्यासारखे साहेब लोक भेटले तर तो आता इझी होणार आहे ते. नाही आम्ही आमची जे प्रकाश नारायण फाउंडेशन आहे हा. त्या फाउंडेशन तर्फे आम्ही 1 कोटी वृक्ष लागवड करतो आहोत. हो हो होणार. आणि ही साधारणतः हा. 2026च्या डिसेंबर पर्यंत आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत. आमची टीम पण त्यात बघते ते प्रेरणा आणि घेऊन हे सगळ्या हम्म. जे महाराष्ट्र हिंदुस्थानातले जे महापुरुष आहेत हा. त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही करतोय. फक्त एक आवाहन करा की जे कोण हा व्हिडिओ बघतायत तर तुम्हाला कोणाला इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला बोलवा तिथं पण आम्ही तो श्रमदान करू. बरोबर हा, ते सांगा जर आवाहन करा काय ते. नाही आता जेवढ्यांना इच्छा होईल हा त्याने स्वतःच्या इच्छेने हा. यावं श्रमदान करावं. आम्ही त्यांचं स्वागतच करतो. हा. आणि समजा तुम्ही तिथं व्यवस्था करा बाकीचं नाही, महाब आम्ही असेल काय असेल, बघा त्याची व्यवस्था करू आपण. सर्व झाडांची व्यवस्था आम्ही करतोच आहोत. हा प्लस जो खड्डे खोदणार आहोत हा ते साधारणतः 2 फूट खोल असतील. हा ते वरच्यावर खोदून तिथे झाडं लावायची हा. नाही. आणि 2 4 फूट उंचीचं झाड 2 पाहिजे. फूट बाय 2 फूटचे खड्डे असतील. हा. झाडाची झाड उंची? कमीत कमी 4 फुटाचं असेल. हा. आणि त्यांना वर्षभर पाणी जोपासना ही आपली हा. फाउंडेशन करणार आहे. बरोबर ना? तर मोठा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे शुभेच्छा सगळ्यांकडून. तर नमस्कार. सगळ्यांनी साथ द्या. बाकीचं आमचे प्रकाश साहेब आहेत. प्रकाश ठोंबरे साहेब. पाली रायगड हा. आणि थोडक्यात सांगा तुमचं. आता हो, चला. हा. झालं ना, आणि तिथे दुसरे आमचे साहेब आहेत. जयप्रकाश नारायण ठाकूर. जय संचारेश्वर. जय संचारेश्वर. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. भेटू आपण असं अपडेट येईल बघू आपण. श्री गुरुदेव दत्त.